जाळाचा जाळाच होता, फुल पियल होता. दारू पिऊन गाडी नका चालू ना, किती बायका विधवा करता. म्हणून कृपा करून मोटरसायकल तरुणांनी, अरे माझ्या लहान लेकराईले ज्याच्या बापाजवळ गाडी आहे, लहान पोट्याच्या हातात गाडी देऊ नका. महापूर्व गाडी चालवते, मग एक दिवस तू त्या पोराची बॉडी आल्यावर काय होईन तो आलं. माल्या गावात मावशानं मोटरसायकल आणली, आईले सांगतो, मावशानं मोटरसायकल आणली, पुतण्यानं चाबी मागितली. गेला बाबू, त्या एवढं पोरग गेला, चाबी घेऊन गेला, गाडी चालू केली, दोघं जण गेले, एसटीले ठोस मारली. तिकून येता मुर्दाच हातात आला. दुःख सांगावे म्हणून मायबापानं लहान लेकराले गाडी देऊ नका. बारक्या माणसाच्या गाडीवर जाळ्या बाईनं बसू नका, ते गाडी हालते अशी. जिचा नवरा बारीक आहे त्याच्या जाळ्या बायकोनं बारीक नवऱ्याच्या गाडीवर बसू नको. मर्जी एखादे तोलच नाही ना ते. बाई राहते 110 किलोची, नवरा राहते 55. ते गाडी हालतेच. आणि इकडून ट्रक गेला की ते खाली. म्हणून माझं जे कीर्तन पोथी पुराणातलं नाही, मी बायाले रिकाम्या गोष्टी सांगतच नाही बापा, आणि तुम्हाला नाही सांगत. मी सांगील ते गोष्टी सांगतो का मी. कलावतीनं प्रसाद नाही घेतला, तिच्या नवऱ्याचे नाव गुळाली, काय खरं आहे. पुढे तर ऐकलंच नाही. रावण 10 तोंड्या होता, आता 10 तोंडाचे लेकरं राहतात काय काका. त्याच्या मायच्या डिलिव्हरीला किती त्रास झाला सन बाबू. तुझ्या मायले तुझ्या टाइमले किती त्रास झाला रे. 4-5 महिने तुझी माय जाग्यावर नव्हती. पोट दुखते अलग, इकून खोंबा मारते अलग, तिकून पाय मारते अलग. धन्य त्या मायले. म्हणून तुम्ही माया, मोठे उपकार आहेत समाजावर तुम्हा माय मावल्याचे. पण काही लोकांच्या लक्षात येत नाही. अरे त्या लेकराचा सांभाळ करते, तू जर ऍक्सिडेंट मध्ये गेला, किती जण दररोज मरून राहिले ना, 2-2, 4-4 जण दररोज मरून राहिले. आता मी गाडीत फिरून राहिलो, 50 वर्षापासून गाडीत फिरून राहिलो, 22 वर्षापासून एकच ड्रायव्हर आहे. कोण मले मारीन, पण मी लवलवच खातो. गाडीतून उतरलो की मोटरसायकलवर लवलव खा. म्हणून मोटरसायकल वाल्या दादा, जे मोटरसायकलवर 3 जण आले त्यानं या सत्कार करू द्या मला. जे 3 जण कीर्तन ऐकायला आले त्यानं या मला सत्कार करायचा. आले काय. अरे म्या पाहिले ना गाडीवर 3 पेट्रोल खर्च करून आले कीर्तन ऐकायला. या मावसा 1, 2 आणि 3. मन आहे तुझ्या दर्शनी. बाबा वो किती ओलावाय, बाहेर पाहिजा खाली. वा वा. मन तृप्त येईले. तुम्ही घेऊन आले 2 जण. हो ना, 3 जण. साहेबानं गाडी चालवली. शाल दे. 3 जण आले म्हणून सत्कार नाही करत. याच्या पुढे 3 येऊ नका. कीर्तन ऐकायला आले तरी 3 नका बसू. काहून. तुमची हालत बरी आहे साधारण, पण बाबाची हालत तुमच्यापेक्षा. हे कोण आहेत तुमचे. मेवना हे जावई आहे. आय हाय चांगलं बजेट. म्हणजे हे कोण आहे. तुमची कोण दिली यायले. तुमची बहीण यायले दिली. जावायले तुम्ही घेऊन आले. दूर जवाई फुल बराबर, गाव जवाई आधा, आणि घर जवाई गधा बरोबर. जब चाहे तब लादा. मग करा जवायचा सत्कार. टाळ्या. मन तृप्त. कोण्या गावचे काका, कोण्या गावचे. तुमची तब्येत मस्त दिसून राहिली. काय फेसबुक चमकून राहिलं तुमचं. जवायपेक्षा पिकअप तुम्ही घेतलं. करा सत्कार. वा वा. टाळ्या.
आणि मा असा अंदाज आहे लय अकलनं काम करून राहिले, जीवनात सक्सेस झाले दोघही पेक्षा, लय पद्धतशीर जमवलं. ओके ओके आहे सर्व. यायचा सत्कार करा काकाचा. टाळ्या. हे एवढं मोठं वय आहे तरी एवढा मोसम दाटून आलता काय कीर्तन ऐकायचं. मेहनती माणूस आहे, कष्ट करण्यात जीवन गेलं. पेंटर दिसतात मला, पेंटर ना, तबलाही वाजवते का? लयच मोसम चांगला दिसून राहिला. 200 रुपये देता येईल, पेट्रोलचा खर्च देतो. जवायला गरज नाही, जवळ बरं आहे, कारण भाव सासराच ओके आहे ना, खाऊन पिऊन सर्व. धन्यवाद. हा मावसा, तबला वाजवताना हात दाखवा, तो दाखवा. तबला मस्त वाजवता, पण तंबाखू खाल्ल्याशिवाय पिकअपच ना घेत. कोणता गायछाप आहे की फुलछाप आहे? कोणता खाता? नाही ना, कोणताही नाही चालत ना. दारू आलेले त्याच कंपनीची दारू पाहिजे. धन्यवाद. हा नाही, दारू पेत ना तुम्ही, पण तंबाखूही काय मजाकचा आहे काय? एक खेप लागला की संडासले बसल्यावरही माणूस असा करतो. काही काही तर हागणारे बिळ्या. बसा जिजाजी, पुस्तक देऊ काय तुम्हाला? हा घ्या ना. काकाले राहिलं मावशा, तुम्हाला काहीच नाही दिलं, यायला दिलं त्याला. त्याची कंडिशन बरी आहे, बँकेत जमा आहेत. बँकेत आहेत की पुस्तकात आहे? जास्त कायच्यात आहे बँकेत. मग अंदाजच होता. तुमचा चेहराच मोठे फ्रेश दिसून राहिले तुम्ही. बुडी खुश आहे, तिचा मालक चांगला. तू कधी दारू नाही, वाईट व्यसन नाही. ओके. पेनाराचा चेहरा एवढा चांगला दिसतच नाही, ते दलिंदरच दिसते. पोटात असते तोपर्यंत चमक आकलून उकलून. इलेक्ट्रिकच्या खांब्याला म्हणते क्युबे साले बीच में क्यों आहे, त्या खांब्याला म्हणते. जास्त झाली की कुत्र मुतते त्याच्या तोंडात पेनारे. तुमच्यामध्ये कोणी पेनारे नाहीत? 2-3 जण आहेत, ते आता ढिले होतील थोडे 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 थोडे. आणि बायाईले तकलीफ येणाराची, म्हणून मी पाया पडतो. आज मला काहीतरी द्या, बिडी द्या, तंबाखू द्या, दारू द्या, वाईट व्यसन द्या. फटाका फोडू नका आयुष्यात. लग्नामध्ये मस्ती करू नका. लग्नाचे पैसे पोस्टात बँकेत टाका, नाही ते एक विम्याची पॉलिसी काढणार. त्याचं आडनाव काय दिसते? लडके. तुमचं लढणं पण एक पॉलिसी काढा फक्त, माधव भाऊ जोडू. ते विपिन मोरे आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत. म्हणून कार्यक्रमाची ताकद पुऱ्या गावानं लावली. गणेश भाऊ भोगेकर मेंबर, पूर्ण गाव सहकारी आहे या कीर्तनात. ओळख कर वागदर करसेले कर कुचन कर तक भोगी कार तक. भोरे आहेत की भोटे आहेत? भोरे भोटे. लिहिताना रई दिसते, तई दिसते. अरे मोरे से लेकर लड़के तक, लड़के से लेकर भोगे कर तक. तुमच्या गावात ग्रामसेवक मॅडम आहेत बापा, पराते मॅडम. पाहिलं बायो किती पगार होची, पण त्या बाईच्या सही शिवाय पैसेच निघतात का मॅडम? म्हणजे सरपंच प्लस ग्रामसेविका. म्हणून पोरीले शिकवा लागते. तुम्हाला इका जुने कपडे घाला, चिंध्या घाला, पण पोरा पोरीले शिकवा, नोकरी लाग्यासाठी नाही. हे बा 100% भाऊ चालाव स्पीकर. क्या बढिया आहे. कोण्या गाऊन आले भाऊ? 100% दादा. बोला बोला. कोण पिपरी? वडोली. किती साऊंड चांगला आहे. आणि काय नोकरीची गरज आहे? 10 लोकांना नोकरी तर तो बहुत देते. 100%, 100%.
आणि कोणाला नोकरी द्यायला लागते? मंडप. मुसलमानाचं लग्न असलं तरी 100% फक्त कबाली बदलवते. परदे झोली मेरी या मोहम्मद. अरे आपल्या तरुणाईला सांगतो, नोकरीच्या माग लागू नका. नोकऱ्या गोठवल्या सरकारनं, खाजगीकरण.